कशामुळे झालं तुमचे? त्यांना आमच्या शेतात जेसीबी आणली होती हां विहीर खांदासाठी. हां आम्ही जेसीबी वाल्याला म्हटलो जेसीबी काढू नको, विहीर खंदू नको आमच्या शेतात. तर तो म्हणतो माझं शेती म्हणतो रावसाहेब. आम्ही त्याला हे झालं, त्यानं आम्हाला गड्ड्यात उचलून टाकलं आणि आमच्या वरून बसले, आमच्या बोखंडी बसले. आमच्या डोक्यात मार लागला, हाताला पायाला सगळं याला मार लागला. माणसांना पदर हे केले आमचे काढे. तुमचं काय नाव बाई? गंगा बळीराम खांडेवारा. हां कसं झालंय? आम्ही त्यांना मारायसाठी गेलोच नव्हतो. आम्ही जेसीबी वाल्याला सांगायला गेलो होतो ते जेसीबी काढू नको, आम्हाला आमचं ते भानगडीत पडू नको. ते याला न काही करताना लगेच आलं ना आमच्यावर लगेच हात टाकला आणि लगेच मारायला सुरुवात केली. आमच्या इज्जती घ्यायचा प्रयत्न केला त्यानं आम्हाला उचलून खड्ड्यात टाकलं. आणि जेसीबी तुमच्या सोबत कोणी माणसं नव्हते? आमचे फक्त देर होते, बाकी कोणीच नव्हतं. आम्ही मारायसाठी गेलोच नव्हतो. आम्ही नुसतं जेसीबी वाल्याला समजून सांगायसाठी गेलो. पण मारलं माझ्या सासऱ्याला लुटून दिलं. आम्हाला एकीकडे धरलं, खड्ड्यात टाकलं आणि जेसीबी वाल्याला म्हणतो की माती लूट त्यांच्यावर. पार्टी के पदाधिकारी पर आरोप लग रहा है मारपीट करने का। बुरी में कोई तथ्य नहीं है। भारतीय जनता पार्टी से उसका कोई संबंध नहीं है। वो पहले मनसे में था और भारतीय जनता पार्टी की तरफ उसने टिकट मांगा था। भारतीय जनता पार्टी ने उसको टिकट नहीं दिया है। वो इंडिपेंडेंट लड़ा और गिरा। भारतीय जनता पार्टी से उसका कोई संबंध नहीं है। क्या बात सामने आ रही है कि वो ऑफिस बेरर था पहले? मुझे ऐसा लगता है कि गलत न्यूज़ है। वो ऑफिस बेरर तो नहीं था, लेकिन वो किसान मोर्चा में काम करता था। उसके बाद उन्होंने जब इंडिपेंडेंट चुनाव लड़ा तो हमने किसान मोर्चा का अध्यक्ष भी दूसरा बना दिया। आज के तारीख में वो हमारे से कोई संबंध नहीं होता। क्या कार्रवाई की मांग करेंगे उस पर? नहीं, कार्रवाई तो पुलिस करेंगी, क्योंकि उन्होंने जो गुनाह किया है उसकी कार्रवाई तो पुलिस करेंगी।